शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये ब्लॅक व्हरायटीमध्ये किंवा व्हाईट व्हरायटीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कशा पद्धतीने एकसारखा कलर आणू शकतो, त्याचबरोबर जो माल लूज पडतो, बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना त्या अडचणी येतात, तर आपण या संदर्भात आजचा व्हिडिओ बनवत आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच प्लॉटमध्ये कुठेही आपल्याला मनी लूज व्हायला नको. प्रत्येक गडाला जो मंचेसला आपण कडकपणा म्हणतो तो टिकून आपण कशा पद्धतीने माल अजून टणक बनवू शकतो या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता ही चर्चा करण्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा. नमस्कार. माझं नाव तेजस राजेंद्र शिंदे, राहणार वनसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9767 74 80 40. हा कोणत्या व्हरायटीचा प्लॉट आहे? हा पर्पल व्हरायटीचा प्लॉट एक खाली झाला आपला. हो, एक प्लॉट खाली झाला. बरोबर. काय रेटने दिला तो? 181 रुपये दिला होता. ओके. या दुसरं एसएसएन पण आहे, रायगड पण आहे आपल्याकडे, बरोबर. काय अनुभव वाटला आता एकंदरीत अनुभव तर चांगला आला. कमी खर्चात ते एकदम व्यवस्थित मार्गदर्शन आणि क्वालिटी पण चांगली राहिली यावर्षी. लोकांकडे मालच निघाले नाही. हो, आपल्याकडे माल बघा किती आता. बरोबर. हो, राजू भाऊ काय सांगाल? सांगायचं म्हणजे असं का या प्लॉटमध्ये छाटणी केल्यापासून तर तिसरी डीप होईपर्यंत ट्रॅक्टर तर चालत नव्हता, पण पायी सुद्धा फवारा मारता येत नव्हता, अशी परिस्थिती होती. तरी आत्तापर्यंत याच्यामध्ये एवढा लोड आहे आणि एवढा माल काळा झालेला आहे. अजून या प्लॉटला 15 दिवस बाकी. 15 दिवसामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की याच्यामध्ये एकही मणी लाल हिरवा राहणार नाही. आणि इतकं पाणी होतं या प्लॉटमध्ये का काही विचारच नाही. म्हणजे लोक येऊन पाहायचे का हा माल कसा काय राहिला एवढ्या पाण्यामध्ये, माल निघाला कसा, हाच मोठा हा. बरोबर. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यासाठी मी तुम्हाला कायम सांगत असतो की आपल्याला सुरुवातीला कामकाज करणं फार गरजेचं आहे. जे एप्रिल छाटणीचं काम आहे या कामाला आपण तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. जर एप्रिल छाटणीला आपण कंपल्सरी काम केलं त्याचा फायदा आपल्याला नक्कीच झाला. आज नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच जवळजवळ 70% लोकांकडे माल नाही आहे, परंतु आज जेही शेतकऱ्यांनी व्यवस्थित कामकाज केलं, त्यांनी आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलोअप केलं, अतिशय सुंदर पद्धतीचा माल झाला. आज ब्लॅक व्हरायटी, पर्पल व्हरायटीमध्ये उभ्या होत्या. आज जवळजवळ बघितलं तर जम्बो असेल, पर्पल असेल, या व्हरायट्यांमध्ये मी सुरुवातीला रील्स पाठवल्या होत्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याची विचारणा केली का जुन्या प्लॉटांमध्ये माल आलेलेच नाही. परंतु जर बघितलं, मी सुरुवातीला जिथं जिथं तुम्हाला त्या रील दिल्या असतील त्या ठिकाणी नक्कीच आपण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत या प्लॉटमध्ये जे कामकाज केलं त्या कामकाजामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अजून आपल्याला 8 दिवसामध्ये काय कामकाज करायचे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला पाला पण शेवटपर्यंत टिकला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला स्वरूप कंपनीचं फायटोमॅक्स 100 मिली मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम अशा पद्धतीची एक फवारणी. त्यानंतर सेकंड फवारणी घेत असताना आपल्याला नक्कीच त्याचे जे आपण कलर म्हणतो तो चांगला आला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला चिलेटेड फेरस 100 ग्रॅम, चिलेटेड मॅग्नीज 50 ग्रॅम आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम अशी दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी करून घेणं गरजेची आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वात महत्त्वाचं की रूटमधून आपल्याला पोटॅशचं अपटेक चांगलं राहिलं पाहिजे. फॉस्फरस अपटेकसाठी तुम्हाला फेरसचा वापर जितका महत्त्वाचा आहे तितकाच वापर तुम्हाला पोटॅश अपटेकसाठी मॅग्नेशियमचा सुद्धा गरजेचा आहे. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन आणि सीवीडच्या फवारण्या आपण ज्या वारंवार घेतल्या त्यांनी नक्कीच प्लॉटमध्ये कुठे निक्रोसिसचा वगैरे प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला नाही. त्यानंतर जो आपण शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लष्टर के 500 मिली, बोरॉन 100 ग्रॅम अशी एक फवारणी आपण करून घेणं गरजेचे आहे. त्याचबरोबर पोटॅशियम शोनाइट 500 ग्रॅम 6BA असा एक 2-3 दिवसाच्या अंतराने या फवारण्या कंपल्सरी जर केल्या तर प्लॉटमध्ये कुठेही अडचण येणार नाही. हेच करत असताना ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा जे आपण डोसेस दिले ते सुद्धा तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला एक साधारणतः 35-40% तुमचं प्लॉट काळा झाल्यानंतर तुम्हाला मी पहिली फवारणी त्या ठिकाणी सांगितली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला एकरी 100 ml इथ्रेल, फॉस्फरिक ॲसिड 50 मिली आणि एकरी 100 मिली इथ्रेल आपल्याला एसएसच्या माध्यमातून आपल्याला देऊन घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर साधारणतः 50-60-70% नंतर आपण ज्या फवारण्या सांगितल्या त्या करून घेणं. आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा जे डोस दिले त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो साधारणतः, त्यासोबत पोटॅशियम शोनाइट 10 किलो, पीके बिल्डअप 5 लिटर, 0050 परत 10 किलो, त्याचबरोबर आपण मोरचूद म्हणजे आपण कॉपर सल्फेट त्या ठिकाणी एकरी 500 ग्रॅम या प्रमाणात आपण ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊन घेतला. त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी, त्याचबरोबर 50 लिंबाचा रस आणि 50 अंडे असं कॉम्बिनेशन आपण ड्रिपच्या माध्यमातून दिलं. बरोबर ना? हो, दिले. त्याचे नक्कीच चांगले रिपोर्ट आले असतील. हो, बरोबर. माल अतिशय कडक आहे अजून पण कुठेही माल लूज नाही, काहीच लूज नाही. बरोबर. हे कॉम्बिनेशन, हे ड्रिपचे ॲप्लिकेशन जर आपण कंपल्सरी केलेले असतील तर प्लॉटला कुठेही ब्लॅक होण्यासाठी अडचण येणार नाही. त्याचबरोबर शेवटच्या 8 दिवसामध्ये 2 आपल्याला डोस ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला PMS, वनिता कंपनीचं PMS आपल्याला एकरी 10 किलो, त्यासोबत धनकिर्तीचं कॅल्शियम सल्फेट एकरी 1 लिटर असा एक डोस आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे.
त्यानंतर परत एक 4 ते 5 दिवस जाऊ द्यात. परत एकदा तुम्हाला फिनिक्स कंपनीचं 0054 आपल्याला एकरी 20 लिटर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला शुगर कलर अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी येईल. हे नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता मी बरेचसे व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांसाठी देतो आणि आता तुम्ही जालना जिल्हा असेल बाकीचे इतरत्र व्हिडिओ पाहिले असतील. प्रत्येक ठिकाणी आज सोलापूरचे काही शेतकऱ्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले, त्यांनीही प्लॉटांचं रजिस्टर केलं. सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर केले. परंतु हे प्लॉट रजिस्टर करत असताना मी तुम्हाला वारंवार सांगतो की आपण सॉईल टेस्टिंग आणि PTOLला फार महत्त्व द्या, जेणेकरून आपल्याला कुठेही अडचण येत नाही. एप्रिल छाटणीला सुद्धा आपण सॉईल टेस्टिंगकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानुसार अन्नद्रव्यांची पूर्तता करणं गरजेची आहे. आपल्याला पाणी नियोजन सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक गोष्टी आलेल्या शेड्यूलमध्ये आपण दिलेलं राहतं. ते जर तुम्ही कंपल्सरी केलं तर प्लॉटला कुठेही अडचण त्या ठिकाणी येत नाही. आणि आपण जे पण व्हिडिओ देतो हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो. मग तुमचं फेसबुक पेज असेल, इन्स्टा ID असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल, याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचतं. त्यासाठी काय करा शेतकरी मित्रांनो, डॉक्टर ॲग्रीवाला जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कुणाला प्लॉट रजिस्टर करायचे असतील, काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्हाला ऑफिसच्या क्रमांकावरती संपर्क करा. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 501 502 503 504 किंवा 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करू शकता आणि आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील ते विचारून घेत चला आणि नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.